पूर्णतः हा आरोग्य विभागासंबंधी शासन निर्णय असला तरी यामध्ये ग्रामपंचायतीचा रोल हा नेहमीच तत्पर राहिलेला आहे। ग्रामपंचायतीचं महत्त्व हे नेहमीच आद्यता राहिलेलं आहे आणि ग्रामपंचायत जी आहे ही या प्रत्येक अभियानाला राबवणारी एक महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे। तर यामध्ये जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून या सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना कळवल्या जाणार नाही, ग्रामस्थांना त्याबद्दल जनजागृती केली जाणार नाही, तोपर्यंत या अभियानाला जो लोकसहभाग पाहिजे, जे अभियान राबवण्यासाठी लोकांचं आपल्याला सहकार्य पाहिजे, ते सहकार्य आपल्याला भेटणार नाही। आपण या शासन निर्णयामधील प्रत्येक मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर पहा, 18 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक शासन निर्णय आला। त्याचं शीर्षक असं होतं, राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबविण्याबाबत। तर राज्यातील सर्व नागरिकांना चांगले आरोग्य सेवा देण्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे आणि चांगल्या आरोग्याचे ध्येय जे आहे ते ध्येय असे आहे की लोकांच्या घरापासून जवळ सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध असणे। त्यानंतर राज्यातील सर्व भागातील व समाजातील सर्व घटकांतील लोकांना समान व चांगल्या आरोग्यासाठी समन्यायी परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध असणे। आणि तिसरं महत्त्वाचं ध्येय असं होतं, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवेवर भर असणे। तर या मुख्य ध्येयांना साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून एक शासन निर्णय पारित केला गेला आणि याच शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा असा अभियान, त्या अभियानाचा पाया रचला गेला आणि त्या अभियानाचं नाव आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव। तर शासनाचा एक मुद्दा असा आहे की प्रजा निरोगी तर राज्य सशक्त। आपली प्रजा जर निरोगी असेल तर आपलं राज्य प्रत्येक गावांनी, प्रत्येक सशक्त अशा गावांनी मिळून आपलं राज्य सुद्धा सशक्त होईल। आणि याच मुद्द्यावरती काम करण्यासाठी आपण नवीन अभियान राबवतोय, माझं गाव आरोग्य संपन्न गाव। तर यामध्ये एकूण 100 गुणांचं हे अभियान आहे। जसं मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान होतं त्याचप्रमाणे हे सुद्धा अभियान आहे। यामध्ये महत्त्वाचा सगळ्यात मूलभूत असा पाया म्हणजे लोकसहभाग। जोपर्यंत या अभियानामध्ये लोकसहभाग होणार नाही, लोकांचा पार्टिसिपेशन याच्यामध्ये वाढणार नाही, तोपर्यंत